रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या अत्यंत तातडीच्या बैठकीसाठी नुकतंच आगमन झाले असून आत्ता रयत शिक्षण संस्थेमध्ये याबाबतची बैठक सुरू झाली आहे। रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव यांनी काल अचानक राजीनामा दिल्याने ही तातडीची बैठक आयोजित केल्याचे सांगितले जात आहे। रयत शिक्षण संस्थेचे काही पदाधिकारी याचबरोबर मोजके आजीव सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजत आहे। यासाठी आज सकाळी खासदार शरद पवार यांचं सातारा येथे हेलिपॅडने स्वागत करण्यात आलं। यानंतर या बैठकीला आता सुरुवात झाली असून रयत शिक्षण संस्थेच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून रयत शिक्षण संस्थेची कोरोनामुळे बैठक होऊ शकली नव्हती। 9 मे 2019 नंतर ही बैठक होत आहे। गेले अनेक महिने ही बैठक न झाल्याने उलटसुलट चर्चासुद्धा सुरू होत्या आणि त्यातच काल माजी सचिवांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात आज रयत शिक्षण संस्थेत ही बैठक सुरू असून नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। आज सकाळी शरद पवार यांचं सातारा येथे हेलिपॅडने स्वागत होताच रयत शिक्षण संस्थेच्या विविध मान्यवरांनी तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांचे स्वागत केले।